रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। औरवाड गणेशवाडी निकृष्ट रस्त्याची चौकशी होणार। स्वराज्य क्रांतीचे आंदोलन तात्पुरतं स्थगित। औरवाड गणेशवाडी दरम्यान असलेल्या निकृष्ट केलेल्या रस्त्या कामाची क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी व्हावी यासाठी 10 ऑगस्ट पासून स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीनं कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांनी औरवाड गणेशवाडी रस्त्याच्या चौकशीसाठी कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प सांगली यांची नेमणूक केल्याने सुरू असलेल्या आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलं असल्याचे स्वराज्य क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे यांनी सांगितलं आहे। औरवाड ते गणेशवाडी दरम्यान असलेल्या 10 कोटी रुपये निधीतून रस्त्याचं काम झालं आहे। मात्र हा रस्ता काही दिवसातच खराब झाल्याने रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र या संघटनेने ठेकेदाराविरोधात कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता यांनी कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प सांगली यांना या रस्त्याच्या चौकशीबाबत पत्र दिलं आहे। यामुळे स्वराज्य क्रांतीने हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे। औरवाड ते गणेशवाडी हा रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागाला जोडणारा रस्ता आहे। या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची वाहतूक असते, त्यामुळे हा रस्ता वारंवार खराब होत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने या रस्त्याचं काम मंजूर झालं आहे। मात्र अत्याधुनिक पद्धतीनं काम करण्याऐवजी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे, असा आरोप स्वराज्य क्रांती जन आंदोलन संघटनेने करून आंदोलन सुरू केलं होतं। चौकशीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे यांनी सांगितलं। महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। गणेशवाडी या रोडच्या कामासाठी 10 कोटीचा निधी मंजूर झालेला होता आणि ते काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलाच त्या कामाचं स्वरूप केलं होतं। त्याच अनुषंगानं रोड खराब झालेला आहे आणि रोड खराब होण्यासाठी 10 कोटी रुपये जो निधी लावलेला आहे तो का लावला निधी की वारंवार तो रोड गणेशवाडीचा औरवाड रोड वारंवार रोड खराब होतो, यासाठी आधुनिक तंत्रानुसार 10 कोटीचा निधी लावून तरी पण रोड झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पावसाळा व्हायच्या आतच रोड सगळा खराब झालेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकामला कळवलं देखील होतं, आंदोलनाची पत्र पण दिली होती आणि शेवटच्या ज्या वेळेला रोड करून फार खराब झाला त्यावेळेला आम्ही अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिलं। 10 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसलो। आंदोलनाला बसल्याच्या माध्यमातून अधीक्षक अभियंत्यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर चर्चेमध्ये आम्हाला सांगितलं की सार्वजनिक बांधकाम सांगली हे कार्यकारी अभियंता यांना त्यांनी नेमलं। त्याची चौकशी करून अहवाल 1 महिन्याच्या आत आमच्या कार्यालयाला सादर करा म्हणून त्या पत्र काढलं त्यांना। त्याच पत्राच्या अनुषंगाने आम्ही 10 तारखेपासून जे आमचं बेमुदत धरणे आंदोलन होतं ते आम्ही स्थगित केलेलं आहे। जर रोड गणेशवाडी रोडचा अहवाल जर पारदर्शकपणा जर आम्हाला जर मिळाला तर आम्ही थांबणार, नसे तर परत नव्यानं आंदोलन उभा करणार।